आता पप्पा, मम्मीची जरी चूक असली ना तरी एक मुलगा म्हणून लय अपराधी वाटतंय मला. सत्य अरे वाईट तर मलाही खूप वाटतंय, पण मायाला तिच्या कर्माची फळं भोगू देत काही दिवस. कदाचित या निमित्ताने तरी तिचे डोळे उघडतील. धनुजीराव, डबा झालाय, घेऊन जा. येऊ का? मोरे साहेब, जाधव साहेब, मामी मोरे साहेब आणि जाधव साहेब आले. ए मंजू, अरे साहेब या की या 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 या, बस या सर या. सर, भारती मावशी, मंजू, अगं बरी आहेस ना? काही त्रास बीस नाही ना दिला त्यांनी? मारलं वगैरे नाही ना? अहो भारती मॅडम किती प्रश्न विचारताय? आत्ताच एका धक्क्यात सावरली आहे ती. हा, आधी बसा. बस बस सर. कसेच मंजू? ठीक आहे. नाही म्हणजे तुला कुणी काही धमकी वगैरे दिली नाही ना? नाही, धमकी नाही दिली काही. मला तर त्या किडनॅपरचं काही मोटिव्हच नाही कळाला. नाही म्हणजे आधी किडनॅप केलं, मग पैशासाठी फोन केला आणि आता पैसे न घेता सोडून दिले. म्हणजे असं का केलं असेल त्यांनी? मंजू, ती माणसं कोण होती? कोणत्या टोळीची होती तुला कळालं का? नाही सर, सगळ्यांनी मास्क लावला होता तोंडाला. काही कळालंच नाही कोण आहे काय. नाही पण मग अचानक तुला त्यांनी सोडून का दिलं असावं? सर, मी पोलीस आहे ते त्यांना कळालं असेल आणि घाबरले असतील. त्यात अख्खी पोलीस फोर्स मला शोधायला बाहेर पडले म्हणल्यावर घाबरून सोडले असतील मला. ती शक्यता आहेच. शेवटी एका पोलीस अधिकाऱ्याला किडनॅप केलं म्हटल्यावर त्याचे काय परिणाम होतील याची कल्पना त्यांनाही असेलच. समज तर यायलाच पाहिजे सर. शिवाय आपल्या कलिगला हात लावलाय म्हणल्यावर आकाश पातळ एक केला असता आपण. सर, मी आता आवरून येणारच होते पोलीस स्टेशनला. अगं मंजू, त्याची काही आवश्यकता नाही. हे बघ, आत्ताच मोठ्या संकटातनं बाहेर पडलीस तू, त्यामुळे काही घाई नाहीये. थोडे दिवस आराम कर. मला तर वाटतं काही दिवस सुट्टी घे. ठीक आहे सर. मामी ते चहा विचार. तुम्ही बसा, मी चहा टाकते तुमच्यासाठी. नाही नाही, चहाची काही आवश्यकता नाहीये. खरं तर आम्ही मंजू व्यवस्थित आहे का, ठीक आहे का, एवढंच पाहायला आलो होतो. चला येऊ आम्ही. मंजू, काळजी घे ग, आणि काय लागलं तर सांगा. अरे हो, तुमची आत्याबाई, त्यांना काही दिवस कोठडीतच ठेवावं लागेल. आऊसाहेब, काही दिवस कशाला? पाहिजे तेवढे दिवस कोठडीत ठेवा. हवं तर खटला करा त्यांच्यावर. चांगले सुतासारखे सरळ होऊन बाहेर येतील म्हणजे. बरोबर बोलतेस तू आमरे. ठेवत तर ना कोठडीत. नाही म्हणजे माझे मम्मी पप्पा आहेत, पण त्यांनी चूक केली तर शिक्षा भोगावी लागेलच की त्यांना. बरोबर आहे, त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे. होय. ठीक आहे, बघतो आम्ही. चला. आमरे, मला काय आत्यानी मम्मी साहेबांनी किडनॅप केलं नव्हतं. मग त्यांनी शिक्षा का भोगायची? दिदे, त्यांनी किडनॅप करायला पण पुढं मागं बघितलं नसतं. आणि असं पण मारायची धमकी दिलेलीच की. होय. आणि म्हणजे
तुझ्यात आणि सत्यदादामध्ये लय आडकाठी घातली मम्मी पप्पांनी, आणि या टायमाला तर करच केलाय त्यांनी. मला तर वाटतं ना, तुझं आणि सत्यदादाचं लगीन होईपर्यंत त्यांना आतमध्येच ठेवून घ्यावं. एकदम बरोबर बोल. घरात पण शांत शांत वाटते. नशीब बोलता बोलता लक्षात आलं. आई, मी जरा सत्याकडे जाऊन येते. कधी निघणार वाघमारे? निघतील निघतील. हॅलो दादा, म्हणजे ताई निघाली. हा ठीक आहे. बलमा निघाल्यात वाघमारे. चल त्यांच्या आधी आपल्याला पोचायला पाहिजे. पप्याला ह्याच टपरीवर पोरगी पटली. मला पण याच टपरीवर पोरगी पटणार आहे. मला वाटतंय ही पटन मला. बघतो. बोला मॅडम, काय पाहिजे? हा, चहा, कॉफी, ब्लॅक टी, समोसा, क्रीम रोल, बिस्किट, काय काय पाहिजे सगळंच आमच्याकडे. तुम्ही फक्त मागा हो, सगळं देतो. आज उद्ध्वस्त होऊन जावे. काय पाहिजे बोला तुम्ही फक्त. हा, कालची कमाई किती झाली? ऐक ग, रवानी आवाज आहे. आवाज कसा का ना, पोरगी मनाने चांगली असेल. सांगतो की एका दिवसाचं कशाला, अख्ख्या महिन्याचं सांगतो. सांग ना आता, का मुहूर्त बघणार आहे? हो हो सांगतो सांगतो की. असा हक्क दाखवायच्या आधी एकमेकांना समजून घेऊ आपण. तू तुझ्याबद्दल मला सांग, मी माझ्याबद्दल तुला सांगतो. आधी मैत्री होऊ दे, आणि मग पुढे जाऊन आपण पुढं काय? पुढे. जान, आधी बायको तर हो की. आयुष्यभर तुला हिशोब सांगत राहीन मी. अरे झपाटा. अरे पप्पे, मी पप्पे. माझा आवाज बी ओळखला नाही वय. झपाटा दिल का नाही? अयो पप्पे, आला का तू आहे वय? अरे एका रात्री तेवढा कसा बदललास तू? अरे बाबा, काय सांगू तुला. सत्य दादा मला इथनं घेऊन गेला, आणि जाऊ दे आता काय, थोडे पैसे दे. सत्य दादाकडे जायचंय मला. एवढं बस. बस. नशीबच खराब आहे. कधी नाही ते पोरगी चांगली वाटली, ती पण पप्प्याने गेली. म्हणजे ताई कुठं? सत्याच्या घरी चाल. अगं, सत्या दादानी फॅमिली सोनगावला शिफ्ट झाले. मम्मी साहेबांच्या बहिणीचा बंगला आहे ना तिकडं.